रॉबर्ट विटाकर आणि पंचसृष्टी वर्गीकरण. रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांचं वर्गीकरण 5 सृष्टींमध्ये केलं. सजीव मेनली 2 कॅटेगरीमध्ये वर्गीकृत केले जातात, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकी सजीवांमध्ये एकपेशीय सजीव येतात आणि त्या सृष्टीला नाव आहे सृष्टी मोनेरा. याच्यामध्ये मेनली एकपेशीय बॅक्टेरिया हे येतात. तर दृश्य केंद्रकी याच्यामध्ये बहुपेशीय सजीव सुद्धा आहेत आणि एकपेशीय सजीव सुद्धा आहेत. दृश्य केंद्रकीमधील एकपेशीय सजीवांची मिळून एक सृष्टी बनते. त्या सृष्टीचं नाव आहे प्रोटिस्टा. याच्यामध्ये एकपेशीय दृश्य केंद्रकीय सजीव येतात. त्याचं उदाहरण पॅरामिशियम किंवा अमिबा असं देता येईल. त्या सृष्टीचं नाव प्रोटिस्टा आहे. तर दृश्य केंद्रकी आणि बहुपेशीय असलेले सजीव 3 ग्रुपमध्ये 3 सृष्टींमध्ये वर्गीकृत केलेले आहेत. त्याच्यातली पहिली सृष्टी आहे कवके म्हणजे फंजाय. त्याच्यामध्ये ईस्ट आणि मोल्ड या 2 गोष्टी येतात. त्याच्यानंतर सृष्टी वनस्पती म्हणजे त्यांच्यामध्ये सर्व वनस्पतींचा समावेश होतो. आणि 5वी सृष्टी प्राणीसृष्टी. अशा प्रकारे रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांचं वर्गीकरण 5 सृष्टींमध्ये केले गेले आहे. त्याच्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी या 5 सृष्टींचा समावेश आहे.